हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचे आपले लेक्चर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. यामध्ये अल्जेब्रा याच चॅप्टरमधील एक पुढचा टॉपिक आपण कवर करणार आहोत, तो म्हणजे इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय रे? मराठीमध्ये याला म्हटलं तर घातांक असं म्हटलं जातं. ओके. आणि या चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी आपण काही बेसिक रूल्स बघून घेऊ, जे काही नियम आहेत थेरी ऑफ इंडायसेसचे किंवा लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकांचे नियम असं म्हटलं जातं त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड थेरी आणि काही न्यूमेरिकल्स आहेत ते बघून घेऊया. ओके, तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इंडायसेस किंवा घातांक म्हणजे काय ते समजून घेऊया. तर इंडायसेसला पॉवर असंही म्हटलं जातं. हे बघा, इंडायसेसला पॉवर असंही म्हटलं जातं. आणि इंडायसेस किंवा घातांकांचं काम काय रे? तर समजा की आपल्याला एक संख्या आहे, तिचं अनेक वेळा जर गुणाकार करायचा आहे. समजा उदाहरणार्थ इथे दिलेला आहे 4, म्हणजे 4चे आपण अनेक वेळा गुणाकार केला. असा उदाहरणार्थ घेऊ, इथे आपण 3 वेळा गुणाकार केला. म्हणजेच 3 वेळा गुणाकार केल्यामुळे आपण या 4ला याच्या डोक्यावर 3 अशी संख्या देऊन आपण त्याचा 3 वेळा गुणाकार केला हे दर्शवू शकतो. आणि ह्या 3लाच काय म्हटलं जातं रे? घातांक किंवा इंडेक्स. किंवा जर जास्त एकापेक्षा जास्त जर इंडेक्स असतील किंवा घातांक असतील तर त्यांना काय म्हटलं जातं रे? इंडायसेस असं म्हटलं जातं. पण इथे सगळ्यात मेन अट काय आहे की इथे एकाच नंबरचं मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा की 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 5 असं जर नंबर आहे, तर 4चं जिथपर्यंत मल्टिप्लिकेशन झालं आहे, म्हणजे एकाच नंबरचं जिथपर्यंत मल्टिप्लिकेशन झालं आहे, आपण त्याच्यासाठी सेपरेट इंडायसेस देऊ शकतो. म्हणजे 4 किती वेळा मल्टिप्लाय झाला आहे? 2 वेळा झाला, म्हणून 4च्या डोक्यावर 2 द्यायचा. आणि 5 हा वेगळा नंबर आहे, म्हणून 5च्या डोक्यावर काय द्यायचं रे? 2 द्यायचा, कारण की 2 वेळा गुणाकार झाला. ओके, हे सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवायची की एक सेम नंबर किंवा समान अंक जोपर्यंत आहे गुणाकारामध्ये, तोपर्यंतच आपण इंडायसेस किंवा घातांक त्या नंबरवर देऊ शकतो. ओके, हे झालं इंडेक्स किंवा पॉवरच्या बाबतमध्ये. आणि इंडेक्स हे बघा इथे दिलं आहे की पॉवर किंवा इंडेक्स म्हटलं जातं. आणि प्लुरल म्हणजे अनेक वचने नाव काय रे इंडेक्सचं? इंडायसेस. म्हणजे इंग्लिशमध्ये जसं अनेक वचन आणि एक वचन असतं ना, सिंग्युलर आणि प्लुरल, तर इंडेक्सचं अनेक वचन काय रे? इंडायसेस आहे. तर सगळ्यात इथे मेन की पॉईंट लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की ॲन इंडेक्स ऑर पॉवर इज यूज टू शो दॅट द क्वांटिटी इज रिपीटेडली मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ. म्हणजे काय म्हणायचं याला की एकच नंबर जर अनेक वेळा लगातार मल्टिप्लाय होत असेल, तर त्या नंबरला एवढी मोठी लाईन लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, एक शॉर्टकट त्याच्या डोक्यावर काय देतो रे? इंडेक्स किंवा घातांक देऊन मोकळे होतो. मग इंडेक्सचं काम काय आहे की रिपीटेडली मल्टिप्लिकेशन, म्हणजे लगातार गुणाकार जिथे होत असतो एकाच नंबरचा, तिथे हा घातांक यूज केला जातो. ओके, हे झालं घातांकाबाबत. आता समजून घेऊया की आता घातांक कसा काम करतो ते बघून घेऊया आपण. तर सगळ्यात आधी काही न्यूमेरिकल्स आहेत. आता मगाशी जे तुम्हाला सांगितलं मी घातांकांचं त्याच्याबाबत, तर हे पहिलं न्यूमेरिकल आहे की 3⁵ जर ही संख्या आहे, तर ह्या संख्येला, तर इथे पहिला न्यूमेरिकल दिला आहे की 3⁵ म्हणजे 3च्या डोक्यावर
घातांक काय दिला आहे रे 5 असा दिलेला आहे. तर तीनाच्या डोक्यावर काय दिला आहे रे 5 दिला आहे. म्हणजे तीनाचे किती वेळा मल्टिप्लिकेशन होईल रे, म्हणजे 5 वेळा रिपीटेडली 3 हा मल्टिप्लाय झाला. म्हणजे 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. ओके, ही अशी मांडणी करून घ्यायची. आणि मग काय करायचं रे की 2-2च्या जोड्या तयार करायच्या. ओके, आणि जोडीत जर शेवटची जोडी तयार होत नसेल तर त्या संख्येला तसंच सोडून द्यायचं. ओके, याच्यापासून आपल्याला काय मिळालं रे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता परत यांचा गुणाकार करायचा. 9 9 81 होतात बरोबर. आणि 81 गुणिले 3 किती होतील रे 3 1 3 आणि 8 त्रिक काय होतील रे 24. म्हणजे 243 हे काय झालं रे आपलं पहिलं उत्तर झालं. परत मी आता तुम्हाला दुसरं न्यूमेरिकल करून दाखवतो, हे वालं. तर 7च्या डोक्यावर काय रे 3 दिलेला आहे. म्हणजे 7 किती वेळा रिपीट झाला रे 3 वेळा रिपीट झाला. ओके, म्हणजे 7 7 आणि 7. ओके, मग काय करायचं रे 2-2च्या जोड्या तयार करायच्या आणि शेवटची जेवढी तयार होत नसेल तर तशी सोडून द्यायची. 7 7 काय होतं रे 49 आणि 49 गुणिले परत काय करायचे 7 करायचे. नवीन 7 काय झाले रे 63 झाले. आजच्याला 6 7 21 7 चौक 28, 28 आणि 6 किती झाले रे 34. म्हणजे 343 हा काय झाला रे 7चा घन. ओके, अशा प्रकारे हे झालं पहिल्या टाईपचे न्यूमरिकल. आता घातांकांचे काही नियम आहेत, त्या नियमांबाबत माहिती घेऊया. तर सगळ्यात पहिला नियम येतो की जर समजा ही अशा प्रकारची अरेंजमेंट असेल की च्या डोक्यावर 3 गुणिले चा स्क्वेअर असं अरेंजमेंट असेल, म्हणजे इथे कुठलीही संख्या असू शकते, पण जर 2 संख्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावर जर 2 वेगवेगळे घातांक आहेत, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, तर अशा केसमध्ये हा नियम लागू होतो की a⁻m × a⁻n अशी जर रचना असेल तर च्या डोक्यावर m आणि n या दोघं घातांकांचा काय करायची रे बेरीज करायची. तुम्हाला मी मागे जेव्हा अल्जेब्रिक मल्टिप्लिकेशन शिकवलं होतं तेव्हा हा नियम शिकवला होता, पण तरी एक रिव्हिजन म्हणून परत बघून घेऊया की अशा प्रकारची अरेंजमेंट असेल तर a⁻m + n याच्याने काय करायचं रे ॲडिशन करून घ्यायची. म्हणजे उदाहरणार्थ इथे जर पहिलं गणित दिलेलं आहे की च्या डोक्यावर 3 आहे आणि च्या डोक्यावर 2 आहे, म्हणजे दोघी घातांक काय आहेत रे वेगवेगळे आहेत किंवा समान जरी राहिले असते तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण हे काय आहेत रे 2 व्हेरिएबल आहेत, दोघी व्हेरिएबल काय आहेत रे समान आहेत. ओके, मग काय करायचं की च्या डोक्यावर 3 + 2 म्हणजे काय रे च्या डोक्यावर काय येईल 5 येईल. म्हणजे इथे कुठला नियम लागू पडला a⁻m × a⁻n = a⁻m + n हा झाला पहिला नियम. ओके, आता दुसरा नियम काय सांगतो रे की जर ही अशा प्रकारची रचना जर असेल, म्हणजे a⁻⁴ अशी रचना असेल, तर म्हणजे याचा अर्थ काय झाला की a⁻⁴ किती वेळा रिपीट झाला रे a⁻⁴ 3 वेळा रिपीट झाला. तर अशा वेळेस नियम काय येतो रे की a⁻⁴ 3 किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं a⁻m⁻n अशी रचना असेल तर या 4ने या 3ला काय करायचं रे मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच हे बघा अशी रचना येईल किंवा फॉर्म्युला येईल की a⁻m⁻n असं म्हणायचं आणि बरोबर काय येईल मग a⁻m × n. म्हणजेच इथे 4चा आणि 3चा आपण काय करू रे गुणाकार करून घेऊ, जेणेकरून a⁻12 हे आपलं काय येईल रे उत्तर येईल. ओके, हा झाला
दुसरा नियम. ओके. आता तिसरा नियम काय आहे की समजा अशा प्रकारची एक रचना आहे की a⁷ डिवायडेड बाय a⁵ अशी एक रचना आहे. तर त्या रचनाला सॉल्व करताना कुठला फॉर्म्युला यूज करायचा, तर तिथे फॉर्म्युला येतो a⁻m डिवायडेड बाय a⁻n. तर a⁻m - n म्हणजे घातांकांची काय करायची रे, वजाबाकी करायची. गुणाकारमध्ये काय केलं, घातांकांची बेरीज केली आणि भागाकारमध्ये घातांकांची काय करतो आपण, वजाबाकी करतो. म्हणजेच जर उदाहरणार्थ इथे a⁻7 डिवायडेड बाय a⁻3 आहे, तर काय करायचं रे, या दोघं घातांकांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे a⁻7 - 3 बरोबर a⁻, काय येईल रे, 4. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. आणि इथे मेन फॉर्म्युला काय होता रे मग आपला, हा होता. ओके. आता नेक्स्ट नियम आहे की जर समजा एक समान घातांक जर डिवाइडमध्ये आला, म्हणजे उदाहरणार्थ इथे a⁻3 डिवायडेड बाय a⁻3 म्हणजे एक समान घातांक दोघी व्हेरिएबल्सला आहे. तर अशा केसमध्ये उत्तर काय येऊ शकतो रे, a⁻0 येऊ शकतं. मग त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करायचा, तर समजा a⁻3 आहे आणि a⁻, पण काय रे, 3 आहे. तर आपला नियमानुसार a⁻m डिवायडेड बाय a⁻n च्या नियमानुसार दोघं घातांकांची काय होईल रे, वजाबाकी होईल. म्हणजे काय आला, a⁻0 आला. तर याच्यासाठी एक नियम येतो की a⁻0 बरोबर काय होतो रे, 1 असा होतो. म्हणजेच a⁻0 काय होईल रे, 1 होईल इथे. बरोबर. हा झाला चौथा नियम. आता तुम्ही विचार करणार की मायनसच्या डोक्यावर जर 0 असेल तर काय येऊ शकतो, की मायनसच्या डोक्यावर जरी 0 आला ना तरी 1च येईल. किंवा एखादा घातांक असेल, घातांकाच्या डोक्यावर जर 0 आला तरी 1 येईल. आणि कुठलीही मोठ्यात मोठी संख्या असो, तिच्या डोक्यावर जर 0 आला तरी 1 येईल. ओके. आणि तुम्ही म्हणाल की 0च्या डोक्यावर जर 0 आला तर काय होईल, तर 0च्या डोक्यात 0 आला तर त्याला आपण सोडवू शकत नाही. हे काय रे, एक गणितीय नियम आहे हा. कारण की याचं काय होतं, 0⁻0 काय होईल, इन्फिनिटी होईल किंवा कॅन नॉट बी इव्हॅल्युएटेड होईल. ओके. आता येतो पाचवा नियम. पाचव्या नियममध्ये काय आहे की जर a⁻3 आणि a⁻7 म्हणजे वरचा घातांक जर खालच्या घातांकापेक्षा छोटा असेल तर अशा केसमध्ये काय होईल रे, समजा a⁻3 आहे आणि भागिले आपण घेतलं a⁻7, तर काय होईल, आपल्या घातांकांच्या नियमानुसार दोघं घातांकांची काय होईल, वजाबाकी होईल. म्हणजे इथे एच्या डोक्यावर काय येईल, निगेटिव्ह उत्तर येईल. बरोबर. जर आता हे निगेटिव्ह उत्तर आलं आहे तर याला कसं सॉल्व करायचं, तर जेव्हा निगेटिव्ह उत्तर येतं तेव्हा हा नियम लागू होतो की a⁻1 जर असेल तर आपण काय करतो रे, 1 डिवायडेड बाय a किंवा a⁻m जर असेल तर 1 डिवायडेड बाय a⁻m असा नियम आहे. आणि त्या नियमानुसार मग आपण काय करू रे, a⁻4 ला 1 डिवायडेड बाय a⁻4 असं लिहू शकतो. ओके. आता इथे एक्झाम्पल म्हणून काही न्यूमेरिकल दिलेले आहेत, ते बघून घेऊया. की 2⁻2 जर -2 असेल तर कसं लिहिता येईल रे, तर 1 डिवायडेड बाय 2⁻2 म्हणजे 2चा वर्ग काय होईल रे, 4 होईल. ओके. हे झालं नियमांबाबत. आता अजून एक नियम त्याचा रेसिप्रोकल राहतो की 1 डिवायडेड बाय a⁻m जर असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो रे, a⁻m असं लिहू शकतो. म्हणजे आपण त्याचा काय करतो रे, इन्व्हर्ट किंवा उलट करतो. ओके. आता सहावा नियम आहे की सहावा नियममध्ये काय सांगितलं आहे की 7
इंटू 7 म्हणजे काय होतात रे 49 म्हणजे 7चा वर्ग काय होतो 49 होतो. आणि समजा जर मी 49चं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय माहिती आहे की 49चं वर्गमूळ काय येणार आहे 7 येणार आहे. पण ह्या वर्गमूळला आपण अजून कुठला तरी एका पद्धतीने लिहू शकतो म्हणजे काय की a⁻1/2 ला कसं लिहू शकतो रे आपण √a. म्हणजेच नियम काय तयार झाला आपला की द पॉवर 1/2 डिनोट्स द स्क्वेअर रूट a. आणि तशाच प्रकारे क्यूब रूट जर असेल तर आपण तिसरा घात घेतो बरोबर. जर फोर्थ रूट असेल तर आपण कितवा घात घेतो रे चौथा घात घेतो बरोबर. हे बघा ⁻1/4 असेल तर काय होतो चौथा घात होतो. म्हणजे याच्यावरून एक जनरलाइज नियम आपण तयार केला की a⁻1/q जर असेल तर आपण त्याचा q वा घात काय करतो रे घेतो. हा झाला नियम. म्हणजे उदाहरणार्थ इथे पहिलं गणित आहे की 16च्या जर 1/4 आहे म्हणजे 16चा कितवा घात घ्यायचा रे आपल्याला चौथा घात घ्यायचा आहे. 16चा चौथा घात काय होईल रे 2 होईल का बरोबर ना. कारण की 2च्या डोक्यावर जर 4 ठेवले तर काय उत्तर येतं 16 येतं. म्हणजे 2च्या डोक्यावर 4 कसे ठेवायचे 2 गुणिले 2 गुणिले 2 याचं उत्तर काय येईल 4 आणि याचं उत्तर काय येईल 4 म्हणजे 4 गुणिले 4 काय येईल 16 म्हणजे 16चा चौथा घात काय येईल रे 16चं चौथं रूट काय येईल 2 येईल. ओके. आता काही न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल व्यवस्थित कसे सॉल्व करायचे ते बघून घेऊया आपण. तर सगळ्यात आधी पहिला न्यूमेरिकल आहे की 8⁻2/3 असं जर न्यूमेरिकल असेल तर याला कसं सॉल्व करायचं. तर काय करायचं रे की हा डोक्यावरचा जो भाग आहे म्हणजे वरचा घातांकाच्या वरच्या साईडचा भाग आहे त्याला काय करायचं रे सेपरेट करून घ्यायचं. कारण की आपला नियम काय a⁻m इंटू a⁻n जर असेल तर काय करतो रे आपण त्यांना सेपरेट करून घेतो. ओके. त्या नियमानुसार मग काय करायचं रे की 8चा तिसरा घात आणि त्याचा स्क्वेअर असं सेपरेट करून घ्यायचं. 8चा तिसरा घात जर घेतला आपण तर काय येईल रे 2 येईल. कारण की 2चा घन काय होतो रे 8 होतो ना. 2चा घन काय होतो 8 होतो. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 जर केलं मी तर हेचं उत्तर काय येईल 4 आणि हे परत 2 म्हणजे काय येईल उत्तर 8 येईल. म्हणजेच 8चा तिसरा घात काय होतो रे 2 येतो. आणि मग जो हा बाहेरच्या साईडला 2 उरलेला होता या 2ने परत आपण काय केलं रे त्याचा वर्ग केला उत्तराचा तर काय येईल 2चा स्क्वेअर काय येईल 4 येईल. तसं सेम न्यूमेरिकल आहे 8⁻2/3 जर असेल तर काय करायचं 8चा स्क्वेअर करायचा म्हणजे 8×8 = 64 आणि त्याचा परत तिसरा घात घ्यायचा म्हणजे 64चा तिसरा घात जर मी घेतला तर उत्तर काय येईल रे 4 येईल बरोबर. कारण की 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 चोक 16 आणि 16 चोक काय येईल रे 64. हे सगळे स्क्वेअर आणि क्यूब रूटवर हे सगळे डिपेंड असतं. तुम्हाला मी स्क्वेअर रूट क्यूब रूट यांचे ऑलरेडी फोटो हे तुमच्या ग्रुपला मी टाकलेले आहेत. गेल्या भरपूर दिवस झाले आता टाकून. ओके. आता अजून एक नियम आहे की a⁻p/q अशी अरेंजमेंटला आपण कसं लिहू शकतो रे हे बघा या प्रकारे लिहू शकतो आपण की a⁻p⁻1/q म्हणजेच क्यूचा वा घात काय करू शकतो रे आपण घेऊ शकतो a⁻p चा. ओके. आता इथे काही न्यूमेरिकल्स आहेत न्यूमेरिकल्स बघून घेऊया आपण की 2x⁻⁻1/4 अशी अरेंजमेंट असेल तर 2ला काय करायचं रे वेगळा करायचा. एक्सच्या डोक्यावर काय रे मायनस आहे म्हणजे तो काय येईल खालती येईल. म्हणजे 2 × 1 / x⁻⁴
अशी अरेंजमेंट येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो रे, सॉल्व करू शकतो. असे भरपूर नियम नाही, सॉरी, सॉल्व एक्झाम्पल आहे. यांना काय करायचं हे बघा, हे अजून चांगलं न्यूमेरिकल आहे की थर्ड रूट ऑफ एचा स्क्वेअर अँड सेकंड रूट ऑफ ए क्यूब जर असेल तर काय करायचं रे, क्यूब रूट बाहेरच्या साईडला घ्यायचं. म्हणजेच एच्या डोक्यावर काय येईल 1/3 आणि त्याचा परत काय येईल स्क्वेअर. म्हणजे ही संख्या आतमध्ये आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. सेम प्रकारे एचा दुसरा घात आणि त्याचा क्यूब म्हणजे ही 3 काय करू शकतो, आतमध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यावरून असं लिहू शकतो. म्हणजे एचा 2/3 घात गुणिले एचा 3/2 घात. आणि आता आपला नियमनुसार ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन नुसार काय करायचं रे, दोघं घातांकांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 2/3 आणि 3/2 या दोघं घातांकांची काय करायची रे, बेरीज करायची. आता घातांकांची बेरीज कशी करायची ते व्यवस्थित सांगतो. 2/3 प्लस 3/2 असं जर असेल तर काय करायचं रे, हे दोघी खालचे बेसचे नंबर काय करायचे रे, सेम करायचे. मग या दोघांना सेम करण्यासाठी काय करायचे, एक अशी संख्या शोधायची की ती दोघांच्या पाड्यामध्ये काय येते रे, कॉमन येते. म्हणजे 3चा पाडा म्हटला असता 6 येतो बरोबर, आणि 2चा पाडा म्हटला असता पण 6 येतो. म्हणजे छोट्यात छोटी आणि कॉमनवाले नंबर काय आहे, 6 आहे. म्हणजे इथं बेसमध्ये काय लिहू शकतो आपण, 6 लिहू शकतो. मग इथे उत्तर 6 येण्यासाठी इथे 3ने गुणायचं आणि इथे उत्तर 6 येण्यासाठी 2ने गुणायचं. सेम प्रकारे खालती ज्या नंबरने गुणलं त्याच नंबरने वर गुणायचं. ओके, म्हणजे इथे उत्तर काय येईल, इथे उत्तर येईल वरच्या साईडला 4 आणि प्लस 3 त्रिक 9, 4 अधिक 9 डिवायडेड बाय 6. म्हणजेच 9 अधिक 4 काय होईल, 13/6. हे काय झालं रे आपलं फायनल ॲन्सर. ओके, समजलं. असं सेम प्रकारे तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. तिथे खूप मोठ्या एक्सरसाइज आहेत सोबत दिलेल्या. तुम्ही या एक्सरसाइज व्यवस्थित सॉल्व करा. ओके, काही अडचण असेल तर मला तसं ग्रुपवर मेसेज करा. ओके, इथे उत्तरही दिलेली आहेत. ओके, ही पी डी एफपेक्षा मी तुम्ही इथेच हे करा, एक्सरसाइज घ्या इथेच. ओके, हे बघा ही एक्सरसाइज आहे आजची, असाइनमेंट म्हणून घ्या. ही व्यवस्थित सॉल्व करा आणि याचे उत्तरं काय आहेत रे इथे दिलेली आहेत. हे बघा ते उत्तरं पण आहेत. उत्तरं पण जरा व्यवस्थित घ्या, व्यवस्थित सॉल्व करा. काही अडचण असेल तर मला तसा मेसेज करा. ओके.